मनूच्या बारशासाठी आम्ही दोघीसुद्धा छान अशा तयार झालो आणि सगळ्यात अगोदर तर आम्ही फोटोज काढायला घेतले। मस्त असं बर्थडेचं आणि बारशाचं डेकोरेशनसुद्धा तयार होतं। मनूसुद्धा खूप क्यूट दिसत होती। या ड्रेसची ना लिंक मी देऊ शकणार नाही कारण हा ड्रेस मी स्टिच करून घेतलेला आहे। त्यानंतर आईने सगळी पुढच्या कार्यक्रमाची तयारी केली आणि सगळ्यांनी मिळून माझी ओटी भरायला घेतली। बऱ्याच जणींना विचारलं होतं की तनयाला का दाखवलं नाही, तनयात सुद्धा तर आली होती पण फुल व्लॉग ना तसा शूट नव्हता केला, त्यामुळे मला तिला शॉर्टमध्ये दाखवावं लागतंय। तर ही आहे तनया जिला तुम्ही मिस करत होतात। ओके, सगळ्यांनी ओटी भरल्याच्या नंतर मनूला आम्ही पाण्यामध्ये टाकलं। मनू अजिबात शांत बसत नव्हती, त्यामुळे पटकन तिचं नाव ठेवलं, 1-2 पाने म्हटले असतील आणि त्यानंतर लगेचच तिला बाहेर काढलं आणि त्यानंतर आम्ही तयार झालो बर्थडेसाठी कारण बर्थडेचा आणि बारशाचा वेगवेगळा लुक होता। मनूला सुद्धा छान असं रेडी केलं। तेवढ्यात ना मनूचा बर्थडेचा केकसुद्धा मस्त असा आला होता। तुम्हाला केक कसा वाटला ना ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा। सगळ्यांनी मनूचं औक्षण केलं। तिची तब्येत बरी नसल्यामुळे ती अजिबात शांत बसत नव्हती आणि तिचा मूड काही फार छान नव्हता। असं फर्स्ट बर्थडे सो थोडंसं किरकिर तर होणारच आणि त्यात तिची तब्येत बरी नव्हती तरीसुद्धा तिने खूप छान सपोर्ट केला। केक कटिंग झाल्यानंतर सगळ्यांनी छान छान फोटोज काढले आणि त्यानंतर दिवसाचा शेवट असा मस्त असं जेवण करून केला। चलो बाय।